आज आपण इयत्ता 5वीचा उदाहरण संग्रह 49 सोडवणार आहोत. उदाहरण संग्रह सोडवण्या अगोदर तुम्ही जर चॅनेलवर नवीन असाल, चॅनेलला अजून सबस्क्राईब केलं नसेल, तर चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या. म्हणजे यानंतरचे सर्व व्हिडिओ तुम्हाला बघता येतील. आता आपण उदाहरण संग्रह 49 सोडवू. प्रश्न पहिला आहे, लांबी 7 सेमी आणि रुंदी 4 सेमी असलेला आयत तयार करण्यासाठी किती लांबीची तार लागेल? एक आयत तयार करण्यासाठी किती लांबीची तार लागेल हे आपल्याला शोधायचे. आपल्याला लांबी 7 सेमी दिली आहे आणि रुंदी 4 सेमी दिली आहे. आता आपल्याला याची परिमिती काढावी लागेल. म्हणजे एकूण किती तार लागेल हे आपल्याला समजेल. मग त्यासाठी आपण आयताच्या परिमितीचे सूत्र लिहून घेऊ. आयताच्या परिमितीचे सूत्र आहे, आयताची परिमिती बरोबर 2 गुणिले लांबी अधिक 2 गुणिले रुंदी. आपल्याला उदाहरणात लांबी आणि रुंदी दिलेली आहे. मग या सूत्रामध्ये आपण आता किमती लिहू. 2 गुणिले 7 अधिक 2 गुणिले 4. 7 आपल्याला लांबी दिलेली आहे आणि 4 रुंदी दिलेली आहे. मग आपण हा गुणाकार अगोदर करून घेऊ. 2 गुणिले 7 केलं तर 14 येईल आणि 2 गुणिले 4 8. आता 14 अधिक 8. 14 अधिक 8 यांची बेरीज येईल 22 आणि एकक येईल सेमी. ही आपल्याला आयताची परिमिती मिळाली. हे उदाहरण शाब्दिक आहे म्हणून उत्तरसुद्धा आपण शब्दात लिहायचं. म्हणून आयत तयार करण्यासाठी 22 सेमी लांबीची तार लागेल. यानंतर दुसरं उदाहरण आहे, एका आयताची लांबी 20 मीटर व रुंदी 12 मीटर आहे. तर त्या आयताची परिमिती किती? आपल्याला आयताची परिमिती काढायची आहे. मग आपण आयताच्या परिमितीचे सूत्र लिहून घेऊ. आयताच्या परिमितीचे सूत्र आहे, आयताची परिमिती बरोबर 2 गुणिले लांबी अधिक 2 गुणिले रुंदी. आता या सूत्रामध्ये आपण दिलेल्या किमती लिहून घेऊ. लांबी आपल्याला 20 मीटर दिली आणि रुंदी 12 मीटर. 2 गुणिले 20 अधिक 2 गुणिले 12. आता यांचा गुणाकार अगोदर आपण करून घेऊ. 2 गुणिले 20 यांचा गुणाकार येईल 40 आणि 2 गुणिले 12 यांचा गुणाकार येईल 24. मग 40 अधिक 24 बरोबर 64 आणि एकक येईल मीटर. आता हा प्रश्न शाब्दिक आहे, त्यामुळे याचं उत्तरसुद्धा आपण शब्दात लिहू. म्हणून आपण लिहून घेऊ, त्या आयताची परिमिती 64 मीटर आहे. यानंतर तिसरा प्रश्न आहे, एका चौरसाची प्रत्येक बाजू 9 मीटर आहे. तर त्या चौरसाची परिमिती काढा. आता आपल्याला चौरसाची परिमिती काढायची आहे. मग चौरसाच्या प्रत्येक बाजूची लांबी समान असते. आपल्याला एका बाजूची लांबी 9 मीटर दिली आहे. म्हणजे चौरसाच्या सर्व बाजूंची लांबी 9 मीटर येईल, कारण त्याच्या प्रत्येक बाजूंची लांबी समानच असते. मग आपण चौरसाची परिमिती काढण्याचे चौरसाच्या परिमितीचं सूत्र लिहून घेऊ. चौरसाची परिमिती बरोबर 4 गुणिले बाजूंची लांबी. आता या सूत्रामध्ये दिलेल्या किमती भरून घेऊ. 4 आहे असं लिहायचं, गुणिले बाजूची लांबी आपल्याला दिलेली आहे 9. मग 4 गुणिले 9. 4 गुणिले 9 यांचा गुणाकार येईल 36 आणि एकक येईल मीटर. 36 मीटर. म्हणून आपण लिहून घेऊ, त्या चौरसाची परिमिती 36 मीटर आहे. यानंतर चौथा प्रश्न आहे, 160 मीटर लांब व 90 मीटर रुंद असलेल्या मैदानाभोवती 4 फेऱ्या घातल्यास किती किलोमीटर अंतर चालून होईल? एका आयताकृती मैदानाची आपल्याला लांबी आणि रुंदी दिलेली आहे. त्या मैदानाभोवती 4 फेऱ्या घातल्या तर किती किलोमीटर अंतर चालून होईल हे आपल्याला शोधायचं आहे. मग आपण आयताच्या परिमितीचं सूत्र लिहून घेऊ. आयताच्या परिमितीचे सूत्र आहे, आयताची परिमिती बरोबर 2 गुणिले लांबी अधिक 2 गुणिले रुंदी. आता या सूत्रामध्ये दिलेल्या किमती भरून घेऊ. 2 गुणिले 160 अधिक 2 गुणिले 90. आता अगोदर यांचा गुणाकार करून घेऊ. 2 गुणिले 160 यांचा गुणाकार येईल 320. अधिकचं चिन्ह आहे असं लिहायचं. आणि 2 गुणिले 90 यांचा गुणाकार येईल 180. 320 अधिक 180. आता यांची बेरीज करू. 320 अधिक 180 यांची बेरीज येईल 500 मीटर. आता आपल्याला हे एका फेरीचं अंतर मिळालं. पण उदाहरणात आपल्याला 4 फेऱ्या घातल्यास होणारे अंतर शोधायचं आहे. मग एक फेरी घालण्यासाठी 500 मीटर अंतर चालून होतं आहे. मग आपण 500 गुणिले 4 करू. म्हणजे 4 फेऱ्या मारण्यासाठी किती अंतर लागेल ते आपल्याला समजेल. म्हणून आपण लिहून घेऊ, एका फेरीचे अंतर बरोबर 500 मीटर. म्हणून 4 फेऱ्यांचे अंतर बरोबर 4 गुणिले 500. 4 गुणिले 500 केलं तर उत्तर येईल 2000 आणि एकक येईल मीटर.
आता हे अंतर मीटरमध्ये आहे, पण आपल्याला किती किलोमीटर अंतर चालून होईल ते काढायचे. आपल्याला किलोमीटरमध्ये उत्तर काढायचे. मग 1 किलोमीटर बरोबर 1000 मीटर असतं. मग आपण 2000 भागिले 1000 करू. 2000 भागिले 1000 केलं तर या ठिकाणी संक्षिप्त रूप देता येईल. शून्याला शून्य आपल्याला घालवून टाकता येतील. संक्षिप्त रूप दिल्यानंतर 2/1 राहील. आता छेदस्थानचा 1 नाही लिहिला तरी चालतो. म्हणजे आपलं उत्तर काय येईल? 2 किलोमीटर. म्हणून आपण लिहून घेऊ 4 फेऱ्या घातल्यास 2 किलोमीटर अंतर चालून होईल. यानंतर 5वा प्रश्न आहे. संजू दररोज एका चौरसाकृती बागेभोवती 12 फेऱ्या पूर्ण करतो. बागेच्या प्रत्येक बाजूची लांबी 120 मीटर आहे. तर संजू दररोज किती अंतर चालतो? ते किलोमीटर मीटरमध्ये लिहा. आपल्याला 12 फेऱ्यांमधील अंतर शोधायचं आहे. ही बाग चौरसाकृती आहे, म्हणून आपल्याला एका फेरीचे अंतर शोधण्यासाठी चौरसाच्या परिमितीचे सूत्र वापरावे लागेल. मग आपण चौरसाच्या परिमितीचे सूत्र लिहून घेऊ. चौरसाच्या परिमितीचे सूत्र आहे चौरसाची परिमिती बरोबर 4 गुणिले बाजूची लांबी. आता या सूत्रामध्ये आपण किमती लिहू. 4 गुणिले 120. 4 गुणिले 120 केले तर त्यांचा गुणाकार येईल 480 आणि एकक येईल मीटर. हे आपल्याला एका फेरीचं अंतर मिळालं 480 मीटर. अशा 12 फेऱ्या मारायच्या आहेत. मग आपण 12 फेऱ्यामधील अंतर शोधू. म्हणून आपण लिहून घेऊ एका फेरीचे अंतर बरोबर 480 मीटर. म्हणून 12 फेऱ्यामधील अंतर बरोबर, आता उदाहरणात काय सांगितले, संजू दररोज 12 फेऱ्या पूर्ण करतो. म्हणजे एका फेरीचं अंतर 480 मीटर आले, म्हणून आपण 480 गुणिले 12 करणार. मग 12 गुणिले 480 यांचा गुणाकार येईल 5760 आणि एकक येईल मीटर. आपलं उत्तर मीटरमध्ये आलेलं आहे. आपल्याला किलोमीटर आणि मीटरमध्ये उत्तर लिहायचे. मग 1 किलोमीटर बरोबर 1000 मीटर असतात. म्हणून 5760 बरोबर 5000 अधिक 760. 1 किलोमीटर बरोबर 1000 मीटर असतो. मग 5000ला जर 1000ने भागलं तर उत्तर येईल 5. म्हणजे 5 किलोमीटर अधिक 760 मीटर. म्हणून आपण लिहून घेऊ संजू दररोज 5 किलोमीटर 760 मीटर अंतर चालतो. या उदाहरण संग्रहामधील पहिले 5 प्रश्न आपण सोडवले आहेत. राहिलेले प्रश्न आपण पुढच्या व्हिडिओमध्ये सोडवू. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.